The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। पुण्यञ्च पुरिसो कैराथेतं पुनः पुनः तं हि छन्दं कैराथ सुखो पुण्य सउच्चयो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील या बुद्धविहारामध्ये सन्माननीय धम्म उपासक संभाजी खिल्लारे सर आणि आई आशा खिल्लारे त्यांचा संपूर्ण परिवार, खिल्लारे साहेबांचे पिताजी कालकथित खिल्लारे बाबांच्या 15व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या सुगतीकरिता तथा परिवाराच्या सुखशांतीकरिता आपण पूजनीय भिक्षू संघास या ठिकाणी निमंत्रित करून चिवरादी दान, भोजनदान, परिष्काराचं दान देऊन बाबांच्यासाठी आणि परिवाराच्यासाठी महान असे पुण्य संपादन करीत आहात। या निमित्ताने समाज बांधवाला धम्मदेसनेचा लाभ व्हावा, लोकांमध्ये सुद्धा बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने श्रद्धावान खिल्लारे परिवाराने भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात केलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि सर्वच उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करून तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्धांनी या मानवी जीवनाबद्दलचे सत्य 2600 वर्षांपूर्वी सांगितलेले आहे। खरं तर भगवान बुद्ध या जन्माच्या संदर्भात म्हणतात, मनुष्य जन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे।
मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपली त्रिरत्नांवरती श्रद्धा निर्माण होणे आपल्या चित्तामध्ये ही सुद्धा दुर्मिळ आणि दुर्लभ अशी गोष्ट आहे। सद्धम्माची देशना आपल्याला श्रवण करायला मिळणे किंवा तशा प्रकारची आपली इच्छा मनामध्ये निर्माण होणे ही सुद्धा दुर्लभ गोष्ट आहे। आणि भगवान बुद्धांची उत्पत्ती होणे अर्थात बुद्धाचा जन्म होणे ही सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे। आपल्याला बाबासाहेबांच्यामुळे हा बुद्धाचा धम्म मिळालेला आहे आणि त्यामुळे भिक्षू संघाच्या धम्मदेशनाही ऐकायला मिळतात, दान पुण्य करायला मिळते, सील पालन करायला मिळते आणि ध्यानही करायला मिळते। त्यासाठी आवश्यक असते ती श्रद्धा आणि त्याच श्रद्धेतून आमचा खिल्लारे परिवार भिक्षू संघावर समान श्रद्धा ठेवून दोघेही पती पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून भिक्षू संघाच्या संपर्कात असतात। नेहमी भिक्षू संघाने जिंतूरमध्ये आल्यानंतर किंवा परभणी जिल्ह्यात कुठेही जिंतूरच्या आजूबाजूला आल्यानंतर आमच्याकडे आवर्जून यावे तशी त्यांची आग्रहाची विनंती असते। भिक्षू संघाला आमच्याकडून भोजनदान देण्यात यावे अशा प्रकारची बाबांच्या संदर्भामध्ये आम्हाला ज्या प्रकारे माहिती आहे म्हणजे खिल्लारे बाबांच्या संदर्भामध्ये तर त्यांनी सांगितलं की 72च्या दुष्काळामध्ये म्हणजे बाबा एकदम ॲक्टिव्ह होते, म्हणजे आपल्या समाजातले एक सावकार होते, दुकानदार होते, लोकांना मदत करणारे होते, त्यांची समाजामध्ये इतर लोकांमध्ये सुद्धा पत होती आणि कर्तृत्ववान होते, कामावरती मेहनतीवरती त्यांचा विश्वास होता। विशेष म्हणजे त्यांचे आता जे सुपुत्र आहेत संभाजी खिल्लारे सर हे 8वे सुपुत्र आहेत असं आम्हाला माहिती झालं आहे। 7 मुलं बाबांचे एका पाठोपाठ वारले, मृत्युमुखी पडले आणि 8वा सुपुत्र आपले सर खिल्लारे सर आतापर्यंत इथे आहेत आणि समाजामध्ये काम करीत आहेत। अशा प्रकारचा एक पिता त्या काळामध्ये होऊन गेला। त्यांच्या सामाजिक ऋणानुबंधाबद्दल त्यांनी सकाळी सांगितलं की चिरेबंदी वाडा असून देखील आमचे वडील त्याच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये झोपायचे, बाजेवरती 10-20 हजार रुपये खिशामध्ये ठेवून झोपायचे। आणि जेव्हा मरण्याच्या अगोदर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की हे पैसे घेऊन मी बाजेवर आणि बाहेर यासाठी झोपतो आहे की कुणाच्या काही बरं वाईट झालं, कुणावर काही वाईट प्रसंग आला, दवाखान्यात जावं लागलं कुणाला, तर कुणाची बेजारी होऊ नये, कुणाच्या वाट्याला वाईट दिवस येऊ नये किंवा कुणाचं वाईट होऊ नये, त्यांच्यासाठी आपली मदत व्हावी आणि म्हणून घराचं दार ठोठवायचे, साखळी वाजेल, कुंडी वाजेल, तुम्ही सर्वजण उठू नये, तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी पैसे सोबत घेऊन झोपायचो आणि लोकांना मदत करण्याचा माझा प्रयत्न होता। तर अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितलं आहे। निश्चितच अशा प्रकारची माणसं जे इतरांचा विचार करून जीवन जगत असतात ती लोक नक्कीच सिलवान असतात, गुणवान असतात आणि परोपकारी असतात। आणि बाबांचं ते व्यक्तिमत्व होतं, जरी अडाणी होते, अशिक्षित होते, तरीसुद्धा असे चांगले गुण घेऊन लोक काही जन्माला येतात। आमच्या प्रवचनातून आम्ही नेहमीच सांगतो, कालही आम्ही बोललो, नेहमीच बोलतो आम्ही की काही लोक जन्माला येतात, असे येतात ना असेच जातात। जसे कुत्रे, मांजरं, डुकरं, बकऱ्या, कोंबड्या जन्माला येतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, आपले लेकरं, आपली बायको, आपलं घर, आपलं शेत आणि बस विषय संपला। त्यांची दुनिया, त्यांचं जग तेवढंच असते। एवढंच जीवन काही लोक जगणारे असतात, भलेही ते शिकलेले असतील, नोकरीला असतील किंवा लय श्रीमंत असतील। काही लोक या जगातले असे असतात की ते फक्त आपलाच विचार करतात, आपलाच, आप मतलबी म्हणतात, इकडे एक शब्द आहे आप मतलबी, फक्त स्वतःचाच मतलब साधून घेतील। आमचंच कसं भलं होईल, माझ्याच लेकराचं भलं कसं होईल, माझ्याच पोरीचं कसं बरं राहील, माझंच घर कसं चांगलं बनेल, मलाच कसा टीव्ही येईल, अशा प्रकारचा विचार करून जगणारे काही लोक असतात। तर काही लोक मात्र स्वतःपेक्षा इतरांचाही विचार करणारे असतात, स्वतःहीसाठी जगतात आणि इतरांच्याही साठी जगतात। मनुष्याने जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी तर जगावंच, आपल्याला सिलवान बनण्यासाठी जगावं, आपल्याला गुणवान बनण्यासाठी जगावं, आपल्यातले अवगुण काढून टाकण्यासाठी जगावं, पण इतरांच्यासाठी सुद्धा आपण जगावं, इतरांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी होत राहावं। कारण आपल्यावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही। माणूस हा समाजाभिमुख असायला पाहिजे, म्हणजे समाजाशी तो मिळून मिसळून राहणारा असला पाहिजे, कारण आपल्यावर कधी कोणताही प्रसंग येऊ शकतो आणि म्हणून आपण मनुष्य आहोत। आपल्या वाट्याला सुद्धा इतर लोक यावेत
यासाठी म्हणून आपणही इतरांचे झालो पाहिजे, अशा प्रकारचे उपदेश आम्ही नेहमी सांगतो. आजच्या या दिनी अधिक बोलणार नाही आहे, तुम्हाला छोटासा उपदेश सांगेल मी. भगवान बुद्ध म्हणाले, आता मी जी गाथा म्हणालो हे भगवंताचं वचन आहे. भगवान या गाथेमध्ये म्हणतात की मनुष्याने पुण्यकर्म सदैव करत राहावे, मनुष्याने पुण्यकर्म करत राहावे आणि ते पुन्हा पुन्हा करावे. मनुष्याने पुण्यकर्म करीत राहावे आणि ते पुन्हा पुन्हा करीत राहावे. पुण्यकर्म करण्यामध्ये तल्लीन व्हावे. पुण्यकर्म करण्यामध्ये मन रममान करावे आणि पुण्यकर्मच मनुष्याला सुख प्राप्त करून देऊ शकते. पुण्यकर्माचा संचय, पुण्यकर्माचा संग्रहच मनुष्याच्या सुखाचे कारण बनते. आणि त्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी पुण्यकर्माची महिमा गायलेली आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज इथे चिवराचं दान दिल्या जात आहे, भोजनाचं दान दिल्या जात आहे. भगवंताचा उपदेश आहे, माता पित्याच्या ऋणांतून आपण मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांच्या नावाने असं धम्माचं काहीतरी करू शकत नाही किंवा त्यांना धम्माच्या मार्गात प्रतिष्ठित करत असेल तरच आईवडिलांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा आपल्याला निमित्त ठरते. एरवी आईवडिलांच्यासाठी सोनं दिलं काय, आईवडिलांना चांदी दिली काय, माणिक मोती दिले काय, अजून काय काय दिले, त्याचं पुण्यकर्म होत नाही. परंतु त्यांना धम्माच्या मार्गामध्ये आणलं किंवा ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने अशा प्रकारे पुण्यकर्म करत राहिलो किंवा जिवंतपणे त्यांची सेवा करत राहिलो तरच त्यांचा सन्मान, यथोचित सन्मान होतो आहे असा त्याचा अर्थ होतो. भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून बरेच लोक आम्ही पाहतो मृत्यूनंतर आईवडिलांचं पुण्यानुमोदन करतात, स्मृतिदिन 2-3 वर्ष करतात. कोणी म्हणते त्या तारखेला कोणाला जेवू घालायचे, 5-5 लेकराला जेवू घालायचे, कोणत्या माणसाला जेवू घालायचे. लय प्रथा समाजामध्ये पहा, परंतु धार्मिकतेचा काही संबंध नाही. भूत होऊन येऊन लागू नये याच्यासाठी एका महिन्याने जेवू घालायचं म्हणे. त्या दिवशी एक आई म्हणे, बा आमच्या घरचे गेले आणि मला सांगितलं म्हणे एका बाईनं भंतेजी तर दर महिन्याला कोणाला तरी जेवू घालत राहा, तर तुम्ही येता का म्हणे दर महिन्याला जेवू घालाय. मी म्हटलं बा मी येत नाही, कारण तुम्ही ज्या हेतूनं बोलू लागले त्या हेतूनं काय आम्ही जेवत नाही. काहून म्हटलं तुम्हाला काय भीती आहे का की ते भूत होऊन येतील आणि तुम्हाला लागतील आणि काहीतरी करतील. या जगातले बरेच लोक पहा मेलेल्या माणसाला यासाठी घाबरतात की ते भूत होऊन लागतील की काय, कारण जिवंतपणे सेवा केलेली नसते, जिवंतपणे टाकून देऊन अपमानित करून वागवलेलं असते, भाकर दिलेली नसते, औषध पाणी केलेलं नसते, शिव्या दिलेल्या असतात. आणि मग लोकांना वाटते बापा आता मेल्यावर भूत होऊन येऊन छातीवर बसते की काय आहे. बऱ्याच लोकांना असं वाटते आणि म्हणूनच लोक बघा हे नको नकोच्या अशा काही कृत्या काढतात आणि त्यांना वाटते बा याच्यातून मुक्त होईल आणि भूतभीत लागणार नाही. तर भूतभीत लागायचा विषय नाही. भगवान बुद्ध म्हणाले की त्यांच्या नावाने आपण सदैव पुण्यकर्म करावे. तर तुम्हाला एक छोटासा संदर्भ सांगतो की भगवान बुद्धांनी पुण्यकर्मच कसं सुखकारक ठरते आणि पुण्यकर्माचा संचय कसा आपल्याला सुख आणि सुख देऊ शकतो किंवा पुण्याचा संचय कसा सुखाचं कारण बनते यासाठीचा एक संदर्भ बौद्ध साहित्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत असेल भगवंताचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं तेव्हा कुशीनगरला भगवंताचं अशी बॉडी ठेवलेली होती. 7 दिवसांपर्यंत भगवंताची बॉडी ठेवली होती महापरिनिर्वाण झाल्यावर. आणि आता तिथे चैत्य आहे बघा मस्तपैकी, बरेच लोक जातात दर्शनासाठी. आम्ही पण नेहमी जातो बुद्धगया सहलीमध्ये सहली लोकांना घेऊन जातो. तर मग भगवंताच्या बॉडीला म्हणजे अंतिम दर्शन घेण्यासाठी ज्यांच्यासाठी बॉडी म्हणजे थांबवलं होतं, अंतिम संस्कार ज्यांच्यासाठी थांबवले होते असे स्थवीर महाकाश्यप भंतेजी होते बघा. आणि ते अर्हत होते, महान विद्वान होते, ते पंडित होते. तर एकदा असं झालं की आता बुद्धगयेला तुम्ही जर कधी गेलात डुंगेश्वरी बुद्धगयेच्या तिकडे पिप्पली गुफा आहे, प्रसिद्ध आहे. आता बरेच लोक तिकडे जातात, पिप्पली गुफा म्हणून आहे. तर अर्हत महाकाश्यप भंतेजींचं तिथं वास्तव्य असायचं. तर एकदा 7 दिवसांपर्यंत सलग ध्यान करत ते तिथे बसले असता 7व्या दिवशी भिक्षाटनासाठी म्हणून त्या गुफेतून ते बाहेर निघाले. आणि मग भिक्षाटनासाठी म्हणून जेव्हा बाहेर आले तर एका शेतातून जात असताना शेत राखण करणारी एक मुलगी त्या शेतात होती आणि तिनं सोबत शिदोरी आणली होती. जसे शेतामध्ये भाकरी घेऊन जातात ना लोक, तर तिनं ते भाकरी घेऊन आली होती स्वतःसाठी. तर जेव्हा ते
महाकाश्यप भंतेजी जाताना तिने पाहिलं तर तिच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली. आता कुणाच्या मनात कधी श्रद्धा निर्माण होईल हे काही निश्चित सांगता येत नाही. तर तिच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की मी जे काही भोजन आणलंय माझ्यासाठी तर या भोजनाचं पुण्यकर्म होईल जर मी हे भोजन या अर्हत महाकाश्यप भंतेजीला देईल तर. आणि तिनं ते त्यांच्या भिक्षापात्रामध्ये भोजन वाढलं. मग भोजन भिक्षापात्रामध्ये वाढल्यानंतर अर्हत आपल्या महाकाश्यप भंतेजीने ते ग्रहण केलं, भिक्षाटन केलं, भोजन केलं आणि ते पुन्हा ध्यान करण्यासाठी पिप्पली गुफेमध्ये गेले. पिप्पली गुफेमध्ये गेल्यानंतर ही जी मुलगी होती भोजनदान दिलेली ती घरी परतत असताना तिला सर्पदंश झाला, साप चावला आणि साप चावल्यावर तिचा मृत्यू झाला. आता जसं भंतेजींनी सांगितलं, आता त्यांच्या उपदेशातून बघा की आपण पहिले शेवटचे नसतो, हे नेहमी सांगतो मी. आता हे वरचा मजला आपला जरा अभ्यास पूर्ण असेल, धम्माचा आध्यात्मिक अभ्यास असेल प्रॅक्टिकली, तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात. नाही तर काहीच नाही, फक्त बुद्धं शरणं गच्छामी म्हणता येते आणि नाही हो ते सांगितलं मला तर काही पटलत नाही, नाही हो ते काय बोलले मला तर काही पटलत नाही. आपल्याला कसं काय पटेल सगळंच? आपण काय बुद्ध आहोत का पटायला? सगळ्याच गोष्टी आपल्याला पटतीलच कशा? आपल्याला काही ढेकळं कळेना आणि पटतीलच कशा सगळ्याच गोष्टी? बुद्ध धम्म हा प्रॅक्टिकली आहे. बुद्ध धम्म ध्यानाच्या माध्यमातून समजून घेण्याचा आहे. आणि त्यामुळे बघा तिथे ती मुलगी सर्पदंशाने मृत्युमुखी पडल्यानंतर असं बौद्ध साहित्यात वर्णन आहे की ती देवता लोकामध्ये उत्पन्न झाली. मग देवता लोकामध्ये उत्पन्न झाल्यानंतर काही दिवसानंतर मग तिला समजलं की आपण देवता योनीमध्ये कोणत्या कर्मामुळे आलो. भगवान बुद्धाने 31 भूमीचा जिक्र केलेला आहे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 31 भूमी आहेत. जसं आपण मनुष्याच्या भूमीमध्ये आहोत, काही पशुच्या योनीमध्ये असतात, पशु पक्षी प्राणी आहेत बघा. ते पशुच्या नरक योनीमधले प्राणी वेगळे, प्रेत योनीमध्ये प्राणी वेगळे, असं देवता योनीमधले प्राणी वेगळे. तर अशा 31 भूमी आहेत, त्यापैकी मनुष्य भूमी आहे. आणि मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार आपल्याला गती ठरते मग. आणि त्यामुळे कर्म जर कुशल कर्म असतील, पुण्य, मी मागच्या एका प्रवचनामध्ये सांगितलं बघा, मठ्ठ कुंडलीची कथा सांगितली होती, तुम्ही जर प्रवचन ऐकत असाल आपल्या चॅनलवरून तर. त्याला बुद्धाचं दर्शन घडलं, त्याच्या मनामध्ये मृत्यूसय्येवर तो पडला होता आणि अदिन्न पुब्बक नावाचा ब्राह्मण होता, त्याचा मुलगा तो. आणि त्याने झोपल्या झोपल्या म्हणजे आजारी असताना भगवंताला पाहिलं. भगवंताला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती आणि त्याला वाटलं होतं की जर माझे हातपाय चांगले असते तर मी उठलो असतो, भगवंताला वंदन केलं असतं. ती श्रद्धा त्याच्या मनात निर्माण झाली, त्याचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर तोही देवता लोकामध्ये उत्पन्न झाला होता. तसं ही मुलगी सुद्धा भोजनदान दिलं आणि घरी परतत असताना सर्प चावला, साप चावला आणि देवता लोकामध्ये उत्पन्न झाली. तिथे उत्पन्न झाल्यानंतर त्यांचं आयुष्य खूप जास्त असते देवता लोकांचं. आणि मग तिथे उत्पन्न झाल्यानंतर तिला समजलं की मला देवता योनीमध्ये कोणत्या कर्मामुळे प्राप्त झाली देवता योनी. तर तिला समजलं की अर्हत असलेल्या महाकाश्यप भंतेंना आपण भोजनदान दिलं होतं आणि त्यामुळे आपण देवता योनीमध्ये आलो. तर तिच्या मनामध्ये श्रद्धा होते. आता देवता योनीमधले लोक पण असतात, देवता लोक, त्यांच्याही मनामध्ये श्रद्धा असते. जसं महामंगलसूक्त देवतेच्या विनंतीवरून भगवंताने सांगितलं जेतवन विहारामध्ये. तर संदर्भ अनेक आहेत देवतांचे, त्याच्यावर विस्ताराने मी एक दिवस बोलणार आहे. देवता योनी किंवा 31 भूमी ज्या नेहमी प्रवचनातून येतो, बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की भंतेजी एकदा पुनर्जन्माबद्दल, पुनर्भवाबद्दल बोला. देवता लोक म्हणतात त्याच्याबद्दल बोला, स्वर्ग नरक आहे का त्याच्याबद्दल बोला. मी लोकांना सांगतो सगळ्याच गोष्टीबद्दल बोलू, परंतु अगोदर पंचशील तर पालन करायला लागा. अगोदर दारू तर सोडा, अगोदर तंबाखू तर सोडा, अगोदर विहारात जायला तर शिका, नाही का. अगोदर ध्यान तर करायला शिका. ध्यानही करायचं नाही, दानही द्यायचं नाही, शिलही पालन करायचं नाही. आणि स्वर्गाच्या गोष्टी, नरकाच्या गोष्टी आम्हाला समजत नाही याच्याबद्दल सांगा, ते उचित राहील का? उचित राहणार नाही. शाळेत गेल्यावर लगेच शाळेत असं शिकवत नाही, पायथागोरसचा प्रमेय शिकवत नाहीत त्यांना. शाळेत गेल्यावर प्रमेय शिकवतात का डायरेक्ट? शाळेत गेल्यावर भागाकार गुणाकारच शिकवतात का? शाळेत एक कसा काढायचा ते अगोदर शिकवतात, क कसं काढायचं, ख कसं काढायचं ते शिकवतात. तर बुद्ध धम्म शिकण्याची सुद्धा पद्धत आहे, बुद्ध धम्म शिकवण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे. बुद्ध धम्म शिकण्याची पण पद्धत आहे आणि बुद्ध धम्म शिकवण्याची पण पद्धत आहे. जसं पातेल्यातलं भात आहे, भाजी आहे, अशी एकदाच लावायला सांगितली नाही तोंडाला.
ताटात टाकून एक एक घास खाल्ला की पोट भरते, तसं बुद्ध धम्माच्याही बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून ते देवता योनीच्या संदर्भामध्ये आम्ही बोलणार आहोत. तर इथे सांगतो तुम्हाला की मग तिची श्रद्धा निर्माण झाली महाकाश्यप भंतेंबद्दल, आणि असं म्हणतात की मग तिथून ती त्या पिप्पली गुफेमध्ये येत होती, आणि जेव्हा महाकाश्यप भंतेजी बाहेर जात होते तेव्हा त्या गुफेची साफसफाई करत होती, झाडझूड करत होती, तिथे पाणी वगैरे भरून ठेवत होती. मग एक दिवस महाकाश्यप भंतेजीने पाहिलं आणि तिला सांगितलं की बघा, माझ्या इथे येऊन झाडझूड करायचं नाही, मी माझे सगळे कामं करू शकतो, तुम्ही इथे येऊन कामं करायचे नाही. आता तिनं फारच विनंती केली. ती म्हणे भंते असं नका म्हणू, मला हे पुण्यकर्म करू द्या, भंते मला हे पुण्यकर्म करू द्या. पण ते म्हणाले नाही, तू करायचं नाही, मी माझे कामं करतो. तर असं म्हणतात की भगवान बुद्ध तिथे आले, आणि भगवान बुद्धांनी तिथे येऊन मग तिला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, ही जी गाथा मी म्हणतोय ना, या गाथेद्वारे भगवान बुद्ध म्हणाले की पुण्यकर्म नेहमी करत राहावे, पुण्यकर्म पुन्हा पुन्हा करावे, पुण्यकर्म करण्यामध्ये स्वतःला रममान करून घ्यावे, तल्लीन करून घ्यावे. कारण पुण्यकर्माचा संचय आणि पुण्यकर्माचा संग्रहच मनुष्याच्या सुखाचे कारण बनतो. अशा प्रकारचा भगवंताने तिला उपदेश केला. आणि भगवान बुद्ध तिला म्हणतात, त्या देवताला म्हणतात की आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्यासाठी सदैव आपण पुण्यकर्म करावं, पण कधी चुकू नाही. आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी म्हणून किंवा आपल्या हितासाठी म्हणून अकुशल कर्म करू नये. म्हणजे बघा, बऱ्याचदा असं होते, हत्या करायची तर माझ्या नातेवाईकासाठी करतो किंवा घरातल्या लोकांसाठी करतो. काही लोक बघा हत्या करण्याचं कर्म करतात, काही लोक चोरीचं कर्म करतात, चोरीचं कर्म करतात. हेतू काय आहे? मुलाबाळाचं गुजराण झालं पाहिजे. हेतू चांगला आहे, मुलाबाळाची गुजराण झाली पाहिजे, परंतु हत्या करणं अकुशल कर्म आहे, चोरी करणं अकुशल कर्म आहे. भगवान बुद्ध म्हणा व्यभिचार करणं अकुशल कर्म. प्रत्येक कर्म जे काही अकुशल सांगितलंय ते अकुशल कर्म चांगल्या हेतूने सुद्धा आपल्या परिवारासाठी किंवा आपल्यासाठी करू नये, अशा प्रकारचा भगवंताचा उपदेश आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपले आई असतील, वडील असतील, जिवंत असतील, त्यांची सेवा करत राहावी, नेहमी नेहमी मनोभावे सेवा करत राहावी आपल्या आईवडिलांची. कारण उद्या त्यांची जागा आपण घेणार आहोत. नेहमी मी सांगतो, म्हाताऱ्या लोकांची सेवा केली पाहिजे, आणि म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा त्यासाठी स्वतःला पात्र बनवलं पाहिजे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे भगवंतानं जरी सांगितलं की वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढंती आयु वन्न सुखं बलं, म्हणजे म्हाताऱ्या लोकांची सेवा जर केली आणि सीलपालन जर करत राहिलं, विनम्र राहत राहिलं, तर 4 गोष्टींचा लाभ होतो, आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. पण याचा अर्थ असा नाही की म्हाताऱ्या लोकांनी काठी घेऊन बदडतच राहावं आणि तरी त्यांची सुनानी सेवाच करावी. म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा वय झाल्यावर आता आपल्या हातातली चाबी दुसऱ्याकडे देऊ बा, असं मोठं मन ठेवावं, नाही का? नाही तर माझंच चालाव बटन दबेपर्यंत, आणि माझंच ऐकाव, आणि मग मला जे वाटते तेच करावं, तसंच राहावं, तसंच बोलावं, घराच्या बाहेरच पडू नये, आणि घरात कोंडूनच ठेवावं तुम्हाला. आणि मी म्हणतो तसंच करावं, मी म्हणतो तेवढीच चटणी टाकावं, मी म्हणतो तेवढंच तेल टाकावं. आता आपला विषय संपलेला आहे, आपण समोर ताट आलं तेवढं खावावं आणि गुणानं बसावं, नातवांडांना सांभाळावं, नाही का? याच्यामुळं प्रेम राहील. नाही तर लोक इकडं म्हणतात म्हातारी लय भनभन लावती म्हणते, म्हातारं भनभनी लावते म्हणते, म्हातारी भनभनी लावते. कशाला भनभनी लाव? मुकत बसा, समोर ताटाला खा. भगवान बुद्ध म्हणाले कोणत्या गोष्टीचं वय असते, त्या वयोमानानुसार माणसानं आपली बुद्धी चालवायची असते. लहान लेकराचे कामं लहान लेकरच करू शकतात, तरुणपणातलं तरुणच काम करू शकते, मध्यवयातले लोक त्यांचं तेच काम करू शकतात, आणि ज्याचं त्यानंच काम करावं. तसं म्हाताऱ्या लोकांनी घरामध्ये चांगलं जर राहायचं आहे, आपली सेवा इतरांनी करावी, त्यासाठी पात्र पण बनलं पाहिजे. नाही तर आम्ही नेहमी वृद्धाश्रमात जातो आणि पाहतो लय लेकरं असलेले, लय श्रीमंत असलेले लोक वृद्धाश्रमात आहेत, माहिती आहे तुम्हाला. तशी कोणावर वेळ येऊ नये म्हणून घरातल्या सगळ्या लोकांसोबत गुण्या गोविंदाने राहावं, नातूसोबत, सुनासोबत, सगळ्यासोबत. कारण काही दिवसाचे धनी असतो आपण, आणि शेवटपर्यंत असं ताठच राहून काय करता त्या ताठरपणाला.
आहे का नाही गणित? आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हातारपणामध्ये आईवडिलांची सेवा करणं हे त्या सुनेचं, त्या मुलाचं, घरातल्या सगळ्या लोकांचं कर्तव्य आहे. त्यांनी मनोभावे सेवा करावी, कारण त्यांची जागा उद्या आपण घेतो. कारण म्हातारं प्रत्येकाला होणं आहे. आपले मुलं पाहतात आपल्याला वाटते लय की मी माझ्या सुनेसोबत सासूसोबत कसंही जरी वागलो, सासऱ्यासोबत कसंही जरी वागलो तर आमच्या पोराला तर मी लय काय काय लाडू खाऊ घालतो आणि हे आमचं पालन पोषण करेल. हे जे विचार करतात की नाही लोक, तर लयच रॉंग विचार करतात लोकांना वाटते तसं आम्ही लय शिकू लागलो लेकरांना आणि मग समजा आमचे लेकरं चांगलेच वागतील. पण गणित तसं होत नाही, गणित उलटं होते. कारण ते लेकरं आपण आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर कसे वागतो, म्हणजे आपले मायबाप त्यांच्या मायबाप सासू सासऱ्यांबरोबर कसे वागतात हे पाहत ते लेकरं मोठे होतात. आणि ते लेकरं आपण झुकलो की मग जैसी करणी वैसी भरणी. मग त्याला आपण कोणत्या तोंडानं म्हणावं, बाबू माझ्याकडे लक्ष दे ना जरा. ते म्हणते तू दिलं का म्हणते लक्ष तुझ्या सासूकड, तुझ्या सासऱ्याकड, तुझ्या मायकड, तुझ्या बापाकड. राहते का तोंड आपल्याला म्हणायला बोलायला? आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की वेळ सर्वांवर येऊ शकते, वेळ आपल्यावरही येऊ शकते आणि एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून आज जे तरुण आहेत, ज्यांचे हातपाय चांगले आहेत, त्या लोकांनी आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची मनोभावे सेवा करावी. त्या सेवेचं पुण्य तर बनते, ते कर्तव्य म्हणूनही करावं आणि भविष्याचा विचार करूनही सेवा करावी की जेणेकरून आपण जेव्हा म्हातारे बनू तर आपले मुलं म्हणतील अरे गड्या आपल्या मम्मी पप्पानं त्यांच्या मम्मी पप्पाची, त्यांच्या सासू सासऱ्यांची खूप सेवा केली, तर आपण पण यांची सेवा केली पाहिजे. असं वाटेल की नाही? असा विचार येईल का नाही? साहजिकच आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आई वडिलांची जिवंतपणामध्ये सेवा करावी, मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा सन्मान करावा. जसा खिल्लारे परिवार बाबाचा हा सन्मान करत आहे. हालाकी घरच्या घरी कार्यक्रम घेतला असता, घरातल्या घरात त्यांना वंदना येते, वंदना म्हटली असती, फुलं ठेवली असते, 10-20 रुपयाचा बाबाच्या फोटोला हार घातला असता, बाबासाहेबाच्या मूर्तीला हार घातला असता 10-20 रुपयाचा, 5-50 रुपयाचे फुलं आणले असते आणि घरातल्या घरात 5 लोक जेव घातले असते समजा यांनी पण. परंतु जर श्रद्धा असेल आणि पुण्यकर्मावरती विश्वास असेल तर अशा प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत. आणि पुण्यकर्मावरती विश्वास असल्या कारणाने एवढ्या लांबून 2-4 भंतेजी बोलवले, त्यांना श्रद्धापूर्वक भोजनदान दिलं, त्यांना चिवराचं दान दिलं आणि हे सगळं पुण्यकर्म आपल्या घरातून गेलेल्या खिल्लारे बाबांना शेअर करत आहेत, समर्पित करत आहेत. हा पुण्यकर्मावरचा असलेला विश्वास आहे, ही बुद्ध धम्मसंघावर असलेली श्रद्धा आहे, जे खिल्लारे परिवार आज इथे व्यक्त करत आहे, प्रकट करत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वांनी अशाच प्रकारे श्रद्धावान बनावं, आपल्या घरातल्या मायबापाच्या बद्दल अशी श्रद्धा प्रकट करत राहावी, त्यांच्या नावाने दानपुण्य करत राहावं, कुशल कर्म करत राहावं, लोकांना धम्मदेशनेची संधी उपलब्ध करून देत राहावी. तरच आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपण कमवतोय असं म्हणता येईल. आम्ही आज या जिंतूरमध्ये आलो, खिल्लारे परिवाराने भिक्षू संघाचा यथोचित सन्मान केला, हे कुशल कर्म बाबांना समर्पित केला आहे. तेव्हा यथोचित बाबांचा त्यांनी सन्मान केला. हे पुण्यकर्माच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने खिल्लारे बाबांच्या सुगतीसाठी हे पुण्यकर्म सहाय्यक पडो आणि तुम्हा सर्वांना या पुण्यकर्माच्या प्रभावाने सुख शांतीचे जीवन प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।